हॅलो, नमस्कार. मी बाबूची मम्मी. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओचं थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल. शॉर्टकट म्हणून मी तरी पण सांगते की मी आज तुमच्यासोबत मिशोचे काही प्रोडक्ट शेअर करणार आहे, जे की मी समजा ऑल ओव्हर किचनसाठी काही मागवले आणि काही मी माझ्यासाठी ना स्टायलिश आणि ट्रेंडिंग असणारे ना नाईट सूट घेतले. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आता त्यासाठी तुम्ही काय करायचं माहिती का, फुल ब्लॉग आपला बघा आणि त्यानंतर तुम्हाला हे प्रोडक्टची जर लिंक हवी असेल ना, तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. मी 1 बाय 1 सर्व प्रोडक्टची लिंक तिथे टॅग करणार आहे. आणि अजून पण आपल्या पेजला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. 400च्या आतमध्ये तुम्हाला भेटून जातील. आणि मेन म्हणजे सगळे कॉटन किंवा कॉटन ब्लेंड असे फॅब्रिक आहे त्याचं, त्यामुळं काही बघायचंच काम नाही. तर चला आता फर्स्ट वाला मी शेअर करते. ओपन सुद्धा केलेला आहे, म्हणजे मी 1 डे घातला सुद्धा आणि धुवून वगैरे घेतलाय. तुम्हाला सांगते, तुमची जी साईज आहे तुम्ही त्या साईज नुसार घ्या. अजिबात तो काही आकसत वगैरे नाहीये. तर बघू शकता फर्स्ट. तर हा आहे, हे यावरचं टॉप आहे. स्लीव्ज आपल्याला लॉंग स्लीव्ज येतील, म्हणजे एवढ्या. तर हा स्लीव्ज आहे, कॉटन मध्ये आहे आणि सर्व सूट मी एम साईज मध्ये बाय केली. आणि यावरची प्रिंट ना एक नंबर आहे. आणि हे बघा, इथं ना थोडीशी अशी क्रॉस साईडची व्ही साईडची एक डिझाईन दिलेली आहे, बाकी पूर्ण प्लेन आहे. तर हे बघा, आता व्यवस्थित दिसणार एवढं काही. हे यावरची पॅन्ट आहे, खूप सुंदर. ही पण मला उंचीला वगैरे पण एकदम परफेक्ट आलेला हा ड्रेस. मला तरी खूप आवडला हा कॉर्ड सेट. खरंच खूपच सुंदर हा कॉर्ड सेट आहे. तुम्ही बाकी काही घ्या नका घेऊ, बट मी स्वतः तुम्हाला पर्सनली सांगणार की हा कॉर्ड सेट तुम्ही घ्यायला अजिबात विसरू नका. खरंच मला ना जसं खूपच आवडलाय. सेकंड वाला नाईट कॉर्ड सेट, याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे आणि पर्सनली मला हा सुद्धा आवडला बरं का. कॉटन असल्यामुळं ना मला सर्वच आवडले. याचा कलर तुम्ही बघू शकता. लिटरली वाव, काय कलर आहे. माझ्या ना वेस्ट लिस्ट मध्ये ना मी हा प्रोडक्ट ना खूप दिवसापासून टाकून ठेवला होता, बट माझं असं चालू होतं घेऊ घेऊ घेऊ, बट फायनली मी याला ऑर्डर केलंय. हा सुद्धा कॉटन मध्येच आहे आणि याला सुद्धा हे बघा अशी काही व्ही साईज आहे आणि त्यानंतर इथे बटन दिलेले आहे, बट हे बटन शोचे आहे. ते काही ओपन वगैरे होत नाही. याच्या स्लीव शॉर्ट स्लीव्ज मध्ये येतात आणि याच्यावर ही अशी काही प्रिंट आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा प्रिंट अशी काही यावर प्रिंट. लिटरली हा सुद्धा ड्रेस कॉर्ड सेट मला खूपच आवडलेला आहे. हा पण मी एम साईज मध्ये घेतलाय, बट हा मला ना थोडासा लूज झालेला आहे. तर बघू. हा काही अजून मी धुतला नाहीये, बट मला नाही वाटत हा आकसणार वगैरे आहे म्हणून. हा कॉर्ड सेट घेताना फक्त तुमची साईज जर एम असेल तर तुम्ही यस घेऊ शकता किंवा एम सुद्धा घेऊ शकता. थोडासा मला लूज झालेला आहे हा. ही पण मला उंचीला वगैरे एकदम व्यवस्थित आली, फिटिंगला सुद्धा व्यवस्थित आलेली. सिंपल अशी पॅन्ट ही. हे बघा, वर पण ही प्रिंट दिलेली आहे. ओव्हरऑल लुक ह्या ड्रेसचा पण खूप सुंदर आहे. त्यासोबत मी थर्ड वाला नाईट सूट किंवा कॉर्ड सेट शेअर करते. हा पर्सनली मला खूप आवडला आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणत असणार की प्रत्येक खूपच आवडलाय म्हणती. खरंच या तिन्हींची पण क्वालिटी एक नंबर आली, त्यामुळे मला ना खूप आवडले. तर चला आता हा शेअर करते मी. यावर बघू शकता तुम्ही किती क्यूट अशी प्रिंट दिलेली आहे. त्यानंतर याच्या स्लीव सुद्धा शॉर्ट आहे आणि याचं फॅब्रिक कॉटन ब्लेंड म्हणून येतं. त्या दोन्हीचं फॅब्रिक प्युअर कॉटन आहे आणि याचं कॉटन ब्लेंड आहे. तर बघू शकता, हा सुद्धा एम साईज घेतलेला मी आणि साईज मला हा एकदम परफेक्ट आलेला. बॅक ना यावरची पॅन्ट, म्हणजे त्या दोन कॉर्ड सेटचा कलर एकच येईन पॅन्टचा आणि टॉपचा सुद्धा, पण याचा ना थोडासा चेंज येतो, म्हणजे युनिक वाटतो. कारण कलर कॉम्बिनेशन छान आलेलं आहे याचं. तर ही आहे यावरची पॅन्ट.
खाली असं दिलेलं आहे यांनी, म्हणजे थोडस स्टायलिश सारखं. हा एक जॉकेट घेतलाय मी मिशोवरून, श्रग म्हणलं तर चालेल, बाकीच्या ड्रेसवर वगैरे किंवा स्लीवलेस वर वेअर करण्यासाठी. तर याची पण क्वालिटी एक नंबर आहे. मला याची पण लिंक. आता हा बाबूसाठी टॉय मागवलाय मी. तर असा काही हा टॉय आहे, म्हणजे की याला ना चाकू वगैरे दिलेला आहे. आणि हा बघा असे फ्रुट्स आहे, हे कट होतं असं, चिटकतं असं, कट होतं, जेणेकरून तो एंगेज राहण्यासाठी मी हे त्याच्यासाठी घेतलंय. तर हे आपल्या बायकांचं फेवरेट काय असेल. चला, चाळणीत मी पहिले घेतलेल्या, अगोदर 2-3 घेतलेल्या, पण त्याने वेगवेगळं चाळावं लागत आहे. तर आपल्याला स्टोरेजसाठी पण प्रॉब्लेम येत नाही याचा, आणि भरपूर असं चाळण सुद्धा होऊन जातं. तर ही मी घेतली आहे. तर बघू शकता अशी येते, आणि याला हे 4 पार्ट येणार. तर याने आपण गहू वगैरे चाळू शकतो, याने आपण ज्वारी वगैरे चाळू शकतो, आणि याने आपण उडदाची डाळ, मुगाची डाळ वगैरे, आणि याने आपले रवा, पीठ किंवा एकदम असे बारीकवाले पदार्थ. तर बघू शकता खूप सोपं आहे ही पण. बस यात असं ऍड करायचं. आता मी एक सगळ्यात मोठी वाली, तर हे बघा, इझिली यात ना मस्त अशी बसून जाते, आणि आपण याने मस्त असं चाळण सुद्धा करू शकतो. आणि मेन म्हणजे ना खूप साऱ्या गोष्टी आपण चालू शकतो, म्हणून मी ही घेतली आहे. आणि लास्ट हे एक प्रोडक्ट आहे, हे पण खूप युजफुल आहे. तुम्ही जर रेंटना राहत असेल ना तर एकच नंबर आहे. तर आता यातले ना थोडेसे बाबूंना हरवले, म्हणजे तो खेळत होता तरी ते तिथे पडेल आहे. तर हा बघा असा काही सेट आहे, म्हणजे की आपण हा नुसता याची स्टिक जर अशी काढून आपण वॉलला लावू शकतो. आपण याला बॅग वगैरे, फ्रेम वगैरे सगळं काही असं लटकू शकतो, आणि छान इझिली राहतं. तर हा ना 20चा सेट आहे. युजफुल प्रोडक्ट आहे, आणि रेंटना जर राहत असेल तर एक नंबर, स्वतःचं घर पण असेल तर एक नंबर, कारण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी खिळे ठोकायला लागतात, आणि ते लागू नये म्हणून हे असे काही प्रोडक्ट मिशोने काढले. फायनली आपला आजचा हा हॉल समाप्त झालाय मिशोचा. तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि या सर्व प्रोडक्टच्या लिंक तर मी देणारच आहे, त्यावरून तुम्ही परचेस सुद्धा करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.